डी.एड. बी.एड. अभ्यासक्रमापूर्वी पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे। या परीक्षेची प्रवेश प्रक्रिया गर्ल्स हायस्कूलमध्ये सुरू आहे। येथे गोंधळ गदारोळ विद्यार्थ्यांच्या रांगा असे चित्र असल्याचं सिटी न्यूजने प्रसारित केलं होतं। याच संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। पात्रता परीक्षेसाठी 21 ऑक्टोबरपासून प्रक्रिया सुरू झाली आहे। डी.एड. बी.एड. अभ्यासक्रमापूर्वी पात्रता परीक्षा अनिवार्य आहे। या पात्रता परीक्षेसाठी 21 ऑक्टोबरपासून प्रक्रिया सुरू झाली आहे। विशेष म्हणजे या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांनी भरले, मात्र पुन्हा ही प्रक्रिया सुरू आहे। येथे होणारी गैरसोय पाहता आणखी खिडक्या येथे सुरू कराव्या अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे। 30 तारखेला येथे तब्बल 3000 विद्यार्थी आले होते। एकच खिडकी व इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू या सगळ्याच माध्यमांसाठी एकच केंद्र, त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय प्रचंड प्रमाणात होते आहे। तेव्हा जास्त खिडक्यांवरून प्रवेश प्रक्रिया झाली तर विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, यासाठी मनविसेने प्राथमिक शिक्षण विभागाचे पानझडे यांना निवेदन दिलं। कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मनविसेने दिला आहे। टीटी या एक्झाम फॉर्म भरती सुरुवात जी गेल्या काही दिवसापासून झालेली आहे, परंतु संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी किंवा संपूर्ण जिल्ह्यात फॉर्म भरती ही फक्त एकाच सेंटरला दिली गेली असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। आणि त्या सेंटरला विद्यार्थ्यांची पाणी पिण्याची सोय असो, प्रसाधनगृहाची व्यवस्था असो, अशा कुठल्याही प्रकारच्या प्राथमिक सोयी त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। आणि हा त्रास थांबवण्यासाठी आज इथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे या प्राथमिक शिक्षण विभाग अधिकारी आपले साहेबांकडे आम्ही एका निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आलेली आहे की त्या ठिकाणी असलेले 5 काउंटरच्या जागी येणारे 15 ते 20 काउंटर सुरू करण्यात यावे। त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्या बेसिसवरती त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याला हे सेंटर उपलब्ध करून द्यावं, यावरती साहेबांकडनं 15 काउंटर सुरू करण्याची मागणी मान्य करण्यात आलेली आहे। दीपावली शुभचिंतन सिटी न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीनं प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। तेजाचे, आनंदाचे, हर्षाचे, प्रसन्नतेचे, मंगलमयतेचे पर्व म्हणजे दीपावली। वसुबारसपासून सुरू होणाऱ्या दीपावली पर्वात धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, पाडवा, भाऊबीज असे पर्व आहेत आणि प्रत्येक पर्वाचं विशेष असं महत्त्व आहे। पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्वांनी मनुष्याचं शरीर तयार झालेलं असल्यानं या पंचतत्वांची व धार्मिकतेची सांगड घालून व पौराणिक महत्तेनुसार हे पर्व अनादिकालापासून साजरे केले जात आहेत। दीपावली म्हणजे तेजाचे पूजन, दीपावली म्हणजे धनधान्य समृद्धीचे वरदान मागण्याचे पर्व, ऐश्वर्य, यश, कीर्ती, आयुरारोग्याचं वरदान देवी लक्ष्मीला मागण्याचं पर्व म्हणजे दीपावली। आणि तसंच नात्यांचा उत्सव साजरा करण्याचं पर्व म्हणजे ही दीपावलीच। शुभ दीपावलीच्या पर्वांपैकी पहिले वसुबारस गुरुवारी तर दुसरे पर्व धनत्रयोदशी शुक्रवारी साजरी करण्यात येत आहे। या दिवशी घरातील प्रतिष्ठानांमधील तिजोरीची, घरातील धनाची, शस्त्रास्त्रांची पूजा करण्यात येते। पूर्वीच्या काळी शस्त्र हेच लढवय्यांचे धन असे, त्या बळावर राज्य मिळवलं जात असे, म्हणून शस्त्रांची पूजा। व्यापारी वर्षभर ज्या लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी कष्ट करतात त्या तिजोरीची म्हणजेच लक्ष्मीची, धनाची पूजा त्रयोदशीच्या पर्वावर केली जाते। धनधान्य, सुख, समृद्धीचं वरदान या पर्वावर मागितलं जाते, तर श्री धन्वंतरी जयंती धनत्रयोदशीला असते। देवांचे वैद्य, आयुर्वेदाचे जनक श्री धन्वंतरी यांचा जयंती दिन असल्यानेही या त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हटले जाते। संजीवनी देणारा आयुर्वेद ज्यांनी निर्माण केला त्यांची जयंती वैद्य, आयुर्वेदाचार्य प्रामुख्याने साजरी करतात। यंदाच्या धनत्रयोदशीला शिवरात्र व प्रदोष असे दोन्हीही आलेले आहे। तेजाच्या पूजनाचे दीपावलीचे पर्व धनत्रयोदशीने साजरे होते। लक्ष्मीची पूजा या पर्वावर तर होतेच, शिवाय वर्षभराचे नोंदी ठेवण्याचे बाडही व्यापारी या दिवशी खरेदी करतात। वर्षभराची मरगळ धूळ झटकून नवीन उत्साहाने दीपावलीचे पर्व साजरे होत आहे। अष्टरूपांपैकी एक असलेल्या धनलक्ष्मीची पूजा धनत्रयोदशीला करतात, तर अष्टलक्ष्मी मिळून पूर्णरूप लक्ष्मीचं पूजन अमावास्येला केलं जातं। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता
नमस्तस्यै 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 नमो नमः। दीपावलीतील दुसरे पर्व धनत्रयोदशीच्या सिटी न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीने प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा। बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय। आमच्या फेसबुक मित्रांनी फेसबुकवर काही हालचाली केल्या आहेत त्या टिपूया फेसबुक दर्पणमध्ये। काय आहे हवामानाचा अंदाज, किती होते दिवसभराचे तापमान, काय राहील उद्याचं तापमान, नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर। गुरुवार कमाल तापमान 32 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 18 डिग्री सेल्सिअस। शुक्रवार कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 19 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे। बातमीपत्रात बघूया आजचे काही मजेदार आणि हास्यरसातील चलचित्र। अमरावती महानगरपालिकेला दिवाळीच्या 3 दिवस सुट्ट्या आहेत। 3, 4, 5 अशा 3 दिवस महापालिकेला सुट्ट्या देण्यात आल्यानं या 3 दिवसात मनपाचं कामकाज बंद राहणार आहे। रविवारी लक्ष्मीपूजन असल्याने सोमवार मंगळवार अशी पाडवा भाऊबीजेची सलग सुट्टी मनपाला आहे। दिवाळीचे दिवस असल्याने आपल्या दुकानातील विक्रीला असलेलं साहित्य खरेदीदारांच्या नजरेस पडावं या हेतूने दुकानदार दुकानाबाहेर वस्तू साहित्यांची सजावट करतात। याबाबत वाहतूक पोलिसांनी हटकले असता दुकानदार नाराज झाले। डॉक्टर सुभाषचंद्र बोस मार्केटमधील दुकानदारांनी यावर संताप व्यक्त केला। श्याम चौकातील हे दुकानदार नारेबाजी करत शहर कोतवाली पोलिसात धडकले। श्याम चौकातील डॉक्टर सुभाषचंद्र बोस मार्केटमधील दुकानदारांनी वाहतूक पोलिसांविरोधात एल्गार पुकारला। दुकानं बंद करून त्यांनी नारेबाजी केली व कैफियत मांडण्यासाठी शहर कोतवाली पोलिसांकडे गेले। दिवाळी असल्याने दुकानदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री मालाची खरेदी केली आहे। आपापल्या दुकानांबाहेर विक्री साहित्य सजावट करून दुकानदार ठेवतात, परंतु त्यामुळे रस्ता लहान होऊन वाहतुकीला अडथळा होतो। यासाठी दुकानांपुढे सजावटीसाठी वाहतूक पोलिसांनी मनाई केली असता दुकानदार संतापले। दिवाळीसारखा महत्त्वाचा सण असताना 5 दिवसपर्यंतही दुकानदारांना आपल्या मनाप्रमाणे विक्री करू दिली जात नाही असा आक्षेप घेऊन दुकानदारांनी संतप्त होऊन दुकानं बंद केली, नारेबाजी केली। नारेबाजी करत दुकानदार शहर कोतवालीत पोचले। ईदेच्या वेळी सगळा रस्ता दुकानं लावण्यासाठी खुला करून दिला जातो, तर दिवाळीसारख्या सणासाठी आम्हाला मुभा का नाही असा खडा सवाल या दुकानदारांनी केला आहे। भाई अभी दिवाली का टाइम है, दिवाली के टाइम पर अगर हम कोई आइटम रखते हैं तो उसमें दिक्कत क्या है? हमारे ये मार्केट से कौन सा रोड का अतिक्रमण होता है? हमारे इस मार्केट पे सामान रखने से कौन से रोड के रास्ते बंद होते हैं? जहाँ रोड के रास्ते बंद हो रहे हैं वहाँ का अतिक्रमण तो हटाया नहीं जा रहा। अतिक्रमण हमारे दुकान से ही हो रहा है। हमारे एक टेबल और एक पानी का मटका रखने से अतिक्रमण होता है। पानी का मटका भी नहीं रख सकते, बैठने का स्टूल भी नहीं रख सकते। ये किसका है? ये उठाओ यहाँ से। ये किसका है? ये उठाओ यहाँ से। ये क्या बात हो गई? बाधा जी सर, आपको तकलीफ देने के लिए आए कौन? अभी एक पुलिस की गाड़ी आई थी, 198 नंबर की गाड़ी है, MS27 AA 198 नंबर की गाड़ी है। उसमें 5-7 सिपाही वगैरह थे। कल रात को भी आए, परसों भी आए, आज भी आए, सुबह शाम। अब दुकानदारी करना हम लोगों ने कि हमने सामान अंदर बाहर ही करते रहे। ग्राहकों में दहशत हो जा रही है, हमारे ग्राहक भी हमारे दहशत में आया है, डिस्टर्ब हो रही है। तो आपने इसके विरोध में ये पूरा का पूरा मार्केट बंद कर दिया? विरोध में यानी हमने उनको रिक्वेस्ट किया
ईद के टाइम पे रात भर दुकानें चालू रहती। हमने उनको बोला कि बोलते 11 बजे दुकानें बंद करो। हाँ? दिवाली के टाइम पे 11 बजे बंद होती है दुकान। सामान निकालने को 2 घंटे लगते हैं। चालान दिया हुआ है, 11:15 बजे चालान। यानी हिंदुओं ने त्योहार नहीं मनाना। यानी इनका मतलब यही हो गया कि हम लोगों ने दिवाली नहीं मनाना। जब हमने पूछा कि भाई वहाँ पे इतवारा बाजार बंद हो जाता है, बोले वो रोड बंद करने की परमिशन निकालते हैं। हमको रोड बंद करने की परमिशन दो फिर आज। तुम्हारे को होना तो तुम रोड बंद करने की परमिशन तुम भी निकालो बोलते हो। हमको परमिशन ना रोड बंद करने के लिए भाई। आपकी भूमिका क्या है? हमारी भूमिका यही है कि भैया हमको 8-10 दिन दिवाली का जो पीरियड है, ये 8-10 दिन दिवाली में जो हमारा थोड़ा बहुत सामान बाहर रहता है उसको हमको कोई तराज ना दिया जाए। बस ये ना साहब से मिलने के लिए भाई हमारा गलती क्या है, हमारा कौन सा इसमें हमारा मेरे को ये बताओ अतिक्रमण, हमारा अतिक्रमण की परिभाषा क्या है? हमने कोई अतिक्रमण को रोड तो ब्लॉक नहीं किया हुआ है, रास्ते पे आने जाने वाले को तकलीफ तो नहीं दे रहे। 4 व्हीलर वहाँ 4 व्हीलर लगी हुई है, वो यहाँ पर 4 व्हीलर से बाकी चीजों से 4 व्हीलर खड़ी है, उनको वो नहीं दिख रहा है। बाकी चीजों से जिससे रास्ते जाम होते हैं वो नहीं, खाली रास्ते जाम हमारे व्यापारी का दो सामान रखने से हो रहा है। क्या पुलिस के द्वारा आपको किसी पैसे की डिमांड वगैरह की गई है? नहीं, पैसे की डिमांड नहीं।